नमस्कार मित्रांनो. तुम्हाला कधी असं वाटतं का, की आता माझं वय निघून गेलं आहे. आता सुरुवात करून काय फायदा? इतर लोक खूप पुढे गेले आणि मी मात्र अजून इथेच आहे. जर तुमच्या मनात पण हे विचार कधी आले असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. लक्षात ठेवा, आयुष्यात उशीर होणं ही समस्या नाही, थांबून जाणं ही खरी समस्या आहे. मित्रांनो, आपण एका अशा जगात राहतो जिथे प्रत्येक गोष्टीची तुलना केली जाते. कोणीतरी 22व्या वर्षी करोडपती झाला, कोणीतरी 25व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, कोणीतरी 30व्या वर्षी मोठं घर घेतलं आणि मग आपण स्वतःकडे पाहतो. मी अजून काहीच केलेलं नाही, मला अजून काहीच करता आलं नाही. हळूहळू हा विचार आपल्या आत्मविश्वासावर आघात करायला लागतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, की तुमच्या आयुष्याचं घड्याळ हे दुसऱ्याच्या वेळेनुसार का चालायला हवं? प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. काही झाडं 2 वर्षात मोठी होतात, तर काही झाडांना 10 वर्ष लागतात. पण जेव्हा ती मोठी होतात, तेव्हा अनेक वर्ष सावली देतात. माणसाचं आयुष्यही असंच असतं. विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये हे जास्त घडतं. कारण लग्न, घर, मुलं, मग जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये आपली स्वतःची स्वप्न कुठेतरी मागे पडतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी चित्रकला करायची होती, कधी स्वतःचा असा व्यवसाय सुरू करायचा होता, कधी शिक्षण पूर्ण करायचं होतं, तर कधी स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं. पण प्रत्येक वेळी एकच वाक्य, आता वेळ नाही. आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मन म्हणतं की आता उशीर झालेला आहे. पण विचार करा, खरंच उशीर झाला आहे का, की फक्त आपल्या मनाने हार मानली आहे? कल्पना करा, तुम्ही एका रेल्वे स्टेशनवर उभे आहात, एक ट्रेन निघून गेली. याचा अर्थ काय? तुमचा प्रवास संपला? नाही ना. याचा अर्थ फक्त एवढाच की ती ट्रेन निघून गेली, पुढची ट्रेन येणारच आहे. पण जर तुम्ही स्टेशन सोडून घरी गेलात, तर कोणतीही ट्रेन तुम्हाला घेऊन जाऊ शकणार नाही. आयुष्यातही अगदी असंच असतं. एखादी संधी गेली याचा अर्थ सगळं संपलं असा होत नाही, पण आपणच प्रयत्न थांबवले तर मात्र खरोखरच सगळं थांबतं. आपल्या समाजामध्ये एक चुकीची समज आहे, चुकीची समजूत आहे, की एका विशिष्ट वयातच यश मिळालं पाहिजे. पण यशाला कॅलेंडर नसतं, ते फक्त सातत्य ओळखतं. कोणीतरी 20व्या वर्षी यशस्वी होतं, तर कोणी 45व्या वर्षी आणि कोणीतरी 60व्या वर्षी. महत्वाचं वय नसतं, महत्वाचं म्हणजे तुम्ही चालत राहिलात का. कारण आज जर तुम्ही एक छोटंसं पाऊल उचललं, तर 6 महिन्यांनी तुम्ही आजपेक्षा खूप पुढे जाल. पण जर आजही उशीर झाला म्हणून बसून राहिलात, तर 6 महिन्यांनीही तुम्ही याच ठिकाणी असाल. कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही वेळेसोबत चालणार आहात की वेळेला दोष देत बसणार. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण एक गोष्ट समजून घेतली, की उशीर होणं हा पराभव नाही, प्रयत्न थांबवणं हा खरा पराभव आहे. पण आता एक प्रश्न विचारूया, उशीर झाल्यावर पुन्हा सुरुवात करायला इतकी भीती का वाटते? कारण आपल्याला वाटतं, लोक काय म्हणतील, जर मी अपयशी ठरलो तर, आता माझ्या या वयात हे शोभेल का? आणि हेच विचार आपल्याला जागेवरच थांबवून ठेवतात. पण लक्षात ठेवा, आपल्याला अडवणारी परिस्थिती नसते, आपल्याला अडवणारी असते ती आपली भीती. कल्पना करा, एका शेतकऱ्याने एक झाड लावलं. पहिल्या वर्षी काहीच बदल दिसला नाही, दुसऱ्या वर्षीही नाही, तिसऱ्या वर्षीही फारसा फरक पडत नाही. जर त्याने त्या काळामध्ये झाडाला पाणी घालणं बंद केलं असतं, तर ते झाड कधी वाढलं असतं? पण त्याने सातत्य ठेवलं आणि काही वर्षांनी तेच झाड भरभरून फळं देऊ लागतं, सावली देऊ लागतं. मित्रांनो, आपल्या प्रयत्नांचंही असंच असतं. प्रत्येक मेहनतीचं फळ हे लगेच दिसत नाही. काही वेळेस यशाला वेळ लागतो, पण म्हणून प्रयत्न वाया गेले असं होत नाही. खरं तर आयुष्याच्या उशिरा सुरुवात करणाऱ्या व्यक्तीकडे एक फार मोठा फायदा असतो आणि तो म्हणजे अनुभव. कारण वय वाढतं तसं आपण फक्त मोठं होत नाही, तर आपण समजूतदार होतो, आपण लोकांना ओळखायला शिकतो, आपल्याला चुका ओळखता येतात, वेळेची किंमत कळते आणि सर्वात महत्त्वाचं, काय खरंच महत्त्वाचं आहे आणि काय फक्त दिखावा आहे हेही समजायला लागतं. आणि हीच खरी ताकद आहे. समजा 25 वर्षांचा एक तरुण आणि 45 वर्षांची एक महिला दोघेही नवीन व्यवसाय सुरू करतात. तरुणाकडे ऊर्जा जास्त असू शकते, पण त्या महिलेकडे अनुभव, संयम, लोकांशी वागण्याची कला आणि निर्णय घेण्याची परिपक्वता असते. म्हणूनच यशाचं मोजमाप हे फक्त वयाने होत नाही,
ते विचारांनी, सातत्याने आणि शिकण्याच्या तयारीने होतं. विशेषतः अनेक गृहिणींना असं वाटतं, मी इतकी वर्ष घर सांभाळलं, आता माझ्याकडून काय होणार? पण इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. घर सांभाळणं ही छोटी गोष्ट नाही. दररोजचं नियोजन करणं, बजेट सांभाळणं, वेळेचं व्यवस्थापन करणं, सर्वांना एकत्र ठेवणं, घरात येणाऱ्या प्रत्येक समस्या ह्या शांतपणे सोडवणं, ही सगळी कौशल्य आहेत. फरक इतकाच असतो की तुम्ही त्यांना कधी तुमची ताकद म्हणून पाहिलेलं नसतं. आज जर तुम्ही एक नवीन प्रवास सुरू केला तर हीच कौशल्य तुमचा सर्वात मोठा साथीदार ठरतील. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःची तुलना ही इतरांच्या यशाशी करतो, पण आपण त्यांचा संघर्ष पाहत नाही. आपल्याला फक्त त्यांचं आजचं यश दिसतं, कालचं अपयश दिसत नाही. त्यांनी केलेल्या हजारो छोट्या प्रयत्नांची आपल्याला कल्पनाही नसते. म्हणून तुलना करणं थांबवा. कारण तुलना ही आत्मविश्वास कमी करते, पण स्वतःवर केलेलं काम आत्मविश्वास वाढवतं. आजपासून एक छोटासा नियम ठरवा. दररोज फक्त एक पाऊल पुढे टाका. एकाच वेळी मोठी झेप घेण्याचा हट्ट करू नका. फक्त कालपेक्षा आज 1% चांगलं व्हायचं असा प्रयत्न करा. आणि एका वर्षानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तर तुम्हालाच तुमच्यातला बदल ओळखू येणार नाही. मोठं यश हे एका दिवसात मिळत नसतं, ते हजारो छोट्या प्रयत्नांनी तयार होतं. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जर आज सुरुवात केली तर कदाचित 2-3 वर्षांनी तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण कराल. पण जर आजही भीतीमुळे थांबलात तर 2-3 वर्षांनीही तुम्ही फक्त पश्चाताप करत असाल आजच्यासारखा. कारण वेळ ही दोन्ही परिस्थितीत जाणारच आहे. प्रश्न एवढाच आहे की त्या वेळेसोबत तुम्ही वाढणार आहात का, की फक्त तुमचं वय वाढणार आहे? आणि हो, इथे अजून एक प्रश्न उरतो. उद्यापासून सुरुवात करायची हे आपण रोज ठरवतो, मग दुसऱ्याच दिवशी आपला उत्साह कमी का होतो? आणि अशी कोणती 5 साधी पण प्रभावी तत्व आहेत जी कोणत्याही वयामध्ये तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देऊ शकतात, हे आपण पुढे पाहूया. आत्तापर्यंत आपण एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली की आयुष्यामध्ये उशीर होणं हा दोष नाही, पण त्या उशिराला कारण बनवून आयुष्यभर थांबून राहणं ही सर्वात मोठी चूक आहे. आता प्रश्न आहे, उद्यापासून नाही तर आजपासून काय बदलायचं? आता मी तुम्हाला 5 साध्या पण आयुष्य बदलू शकणाऱ्या गोष्टी सांगते. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला माफ करा. कदाचित तुम्ही काही संधी गमावल्या असतील, काही चुकीचे निर्णय घेतले असतील, काही वर्ष फक्त जबाबदाऱ्या सांभाळण्यात गेली असतील. माझ्याही बाबतीत हे असं झालेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्यातील प्रत्येक दिवस अजूनही तुमच्या हातात आहे. स्वतःला दोष देत राहिलात तर तुमची ऊर्जा ही भूतकाळात अडकून राहील, आणि स्वतःला माफ केलं तर तीच ऊर्जा तुमचं भविष्य घडवायला लागेल. आणि अशाच विचारांनी प्रेरित होऊन, मोटिवेट होऊन मीही माझा प्रवास सुरू केलेला आहे. आणि तुम्ही कधी करणार आहात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सर्व मिळून प्रयत्न करूयात आणि आपापली स्वप्न पूर्ण करूयात. दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या स्वप्नांपेक्षा छोट्या कृतींवर लक्ष द्या. लोक असं म्हणतात की एक दिवस मी मोठं काहीतरी करून दाखवेल, पण तो एक दिवस अनेकदा कधी येतच नाही. आणि म्हणून त्याऐवजी आज फक्त एक छोटंसं काम करा. एका पुस्तकाचं एक छोटं पान वाचा, किंवा 10 मिनिटं नवीन कौशल्य शिका आणि तुमच्या स्वप्नासाठी एक छोटं पाऊल उचला. मोठे बदल हे नेहमी छोट्या छोट्या सवयींपासूनच सुरू होतात. तिसरा पॉइंट, स्वतःची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा. आज सोशल मीडियावर प्रत्येकजण आनंदी, यशस्वी आणि परिपूर्ण दिसतो, पण स्क्रीनवर दिसणारं आयुष्य आणि खरं आयुष्य याच्यात खूप फरक असतो. म्हणून इतरांशी स्पर्धा करू नका. फक्त स्वतःला विचारा की मी कालपेक्षा आज थोडी तरी चांगली झाली आहे का? आणि जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर चालले आहात. चौथा पॉइंट म्हणजे अपयशाला घाबरू नका. लहान मूलसुद्धा चालायला शिकताना किती वेळा पडतं? 10 वेळा, 15 वेळा, कदाचित त्याहून जास्त. पण ते एकदाही असं म्हणत नाही की चालणं माझ्यासाठी नाही, मी आता चालणार नाही. तर ते पुन्हा उठतं, पुन्हा प्रयत्न करतं आणि एक दिवस सहज चालायला लागतं. मग आपण मोठे झाल्यावर एक अपयश आलं की कायमचं का थांबतो? मित्रमैत्रिणींनो, लक्षात ठेवा, अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे पुढच्या यशाची तयारी असते. 5वा पॉइंट, आजच सुरुवात करा. योग्य वेळ ही कधीच येत नाही. योग्य वेळ आपल्याला निर्माण करावी लागते. जर तुम्ही आजपासून सुरुवात केली तर 1 वर्षानंतर तुमचं आयुष्य
पूर्णपणे वेगळं असू शकतं. पण जर तुम्ही आजही उद्या उद्या म्हणत राहिलात तर पुढचं वर्षही आजसारखंच असेल. आणि आता हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा विचार देऊन जाते. कल्पना करा, तुमचं वय 80 वर्ष झालं आहे. तुम्ही खुर्चीत बसून मागे वळून तुमचं आयुष्य पाहत आहात आणि त्या क्षणी तुम्हाला कोणत्या गोष्टीचं जास्त दुःख होईल? की मी उशिरा सुरुवात केली की मी सुरुवातच केली नाही? याचं उत्तर तुमच्या मनाला आधीपासूनच माहीत आहे. मित्रांनो, आयुष्य आपल्याला रोज एक नवीन सकाळ देतं, पण ती सकाळ संधी आहे की फक्त आणखी एक दिवस, हे ठरवण्याचा अधिकार आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा, घड्याळाची प्रत्येक टिकटिक तुमचं वय वाढवत नाही, तर ती तुम्हाला अजून एक संधी देत असते. म्हणून स्वप्न हे लहान असो किंवा मोठं, वय 25 असो किंवा 45, लोक साथ देत असोत किंवा नसोत, फक्त एक गोष्ट कधी करू नका, स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण आयुष्यामध्ये उशीर झाला तरी हरकत नाही, पण थांबू नका. आज एक छोटंसं पाऊल टाका. कदाचित तेच पाऊल उद्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जो आज उशीर झाला आहे या विचाराने स्वतःला थांबवत आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्याला पुन्हा नवीन दिशा मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.